अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर जे आहेत ते प्रचंड कोसळलेले आहेत। अनेक भाजीपाल्याला लावलेला उत्पादन खर्चही शेतकऱ्यांकडून जो आहे तो शेतकऱ्यांचा निघत नाही आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। आणि दुसरीकडे हिरवी वांगीचे जे दर आहेत ते प्रचंड कोसळलेले आहेत। कोणी हिरवी वांगी खरेदी करायला देखील तयार नाही आहेत, उत्पादन खर्च निघत नाही आहेत। आपण जरी पाहिलं तर 15 ते 16 किलोची ही पन्नी आहे आणि याचा बाजारपेठेमध्ये दर जर आपण पाहिला तर 40 ते 45 रुपये किलो आहेत। आणि त्याची आकडेवारी जर काढली तर 1 ते 1.5 रुपये किलो मध्ये देखील वांगी कोणी खरेदी करायला तयार नाही। शेकडो किलो क्विंटल वांगी जी आहे ती अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला यार्डमध्ये अशीच पडून आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघत नाही। आपल्यासोबत व्यापारी आणि शेतकरी दोघेही आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाऊ, काय सांगणार? बाजारपेठेमध्ये फिरलो, वांग्याची परिस्थिती बिकट आहे। 1 ते 1.5 रुपये किलो मध्ये देखील खरेदी करायला कोणी तयार नाही। काय परिस्थिती आहे? वांग्याची परिस्थिती अशी आहे का जो खर्च लागतो शेतीला वांगे तोडायला, त्याचा खर्च आणि पन्नीचा खर्च तोही नाही निघू राहिला। 50-60 रुपये पन्नी खपू राहिली आणि आणाचं गाडी भाडं वगैरे सगळं याचा काढलं तर बजेट पाहिलं तर काही 0 बजेटमध्ये आहे। एक पन्नी किती खर्च येतो? म्हणजे एक 15 ते 16 किलो वांग्याचं उत्पादन घ्यायला किती खर्च येतो? एका पन्नीला 70 रुपये खर्च आहे आणि 50 ते 30 रुपये पन्नी खपू राहिली मार्केटला। आणि उत्पादन खर्च किती आहे? 1 किलो वांगी जर पिकवायची झालं, 1 किलो वांग्याला किलोचा अंदाज नसते तो। 1 किलोला तरी लागते 5-6 रुपये किलोचा खर्च लागते आणि तो खर्च काही निघत नाही। त्याच्यामुळं म्हणजे कसं आहे, आता शेतकरीचा म्हणजे शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भाजीपाल्याला कोणत्याच भाजीपाल्याला भाव नाही आहे। रोज किती आवक राहते बाजारपेठेमध्ये आणि आता उठाव आहेत? बाजारपेठेत रोज 500-600 पन्नीची आवक राहते। मग नाही खपले तर नाईलाज असतं आम्हाला गौरक्षणला पाठवावं लागते। किती दिवसापासून ही परिस्थिती आहे? कारण भाजीपाल्याचे दर मध्यंतरी बऱ्यापैकी वाढले होते, परंतु पुन्हा डाऊन झालेले आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। हिरवी वांगी बाजारपेठेमध्ये अशीच पडून आहेत। 1 ते 1.5 रुपये किलोमध्ये घ्यायला कोणी तयार नाही। काय कारण आहे? कारण म्हणजे ह्या वर्षी जे वातावरण आहे पावसाचं अवकाळी पावसामुळं काय झालं, ह्या माल जास्त निघू राहिला आणि त्याच्यामुळं बाजारपेठेत बाहेरगावची पोझिशन तेच आहे। 50-60 पन्नी कुठेही पाठवा। त्याच्यामुळं जे बाहेरगावचे व्यापारी आहे ते नाही अमरावतीला येऊ राहिले आणि इथलं जे व्यापारी आहे ते आता एवढा माल निघाल्यावर समजा अमरावतीला किती खपल। शेतकऱ्यांचा आणाचा देखील खर्च निघत हो, शेतकऱ्याचा तर खर्च निघूनही राहिला आणि लग्न वगैरे सगळं बंद असल्यामुळं कसं मालही नाही खपू राहिले वांगे। आपण बघू शकतो, एका 15 ते 16 किलो वांग्याची पन्नी जर बाजारपेठेमध्ये आणायची असेल तर त्याचा खर्च 50 ते 70 रुपयांपर्यंत आहे। 2.5 ते 3.5 रुपयापर्यंत खाली पन्नी घ्यावी लागतात। 5 ते 6 रुपये जे आहे ते शेतातून घरेपर्यंत आणापर्यंत शेतकऱ्याला द्यावं लागतं आणि शेतातून घरापासून अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका पन्नीचा खर्च जो आहे तो 10 ते 12 रुपये, साधारणतः 20 रुपये एका पन्नीला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी लागतात। आणि अशातच त्या पन्नी जर आपण पाहिलं तर 30 ते 40 रुपये किलो, 30 ते 40 रुपये मध्ये विकली जाते, परंतु ते देखील घ्यायला कोणी तयार नाही। त्यामुळे उत्पादन खर्च देखील वांगीचा निघत नसल्याची परिस्थिती सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विकी चव्हाण सह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।